नमस्कार मंडळी, माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं. तुम्हा सर्वांना माहिती आहे की आपल्या चॅनलवर आपण हॉरर स्टोऱ्या सांगतो, सत्य घटना सांगतो आणि काही घटना अशा असतात ज्या की आपल्याला व्हॉट्सअपद्वारे किंवा ईमेलद्वारे पाठवण्यात आलेल्या असतात. तर मंडळी, माझं म्हणणं एवढंच आहे की आपल्या चॅनलवरची जितकी पण स्टोरीज आहेत तेवढ्यातल्या खऱ्या किती खोट्या काय हे आपल्याला माहिती नाही आहे. पण माझं म्हणणं असं आहे की एक मनोरंजन म्हणून आपण त्या स्टोऱ्यांकडे बघितलं पाहिजे. त्या स्टोऱ्यांचा प्रभाव आपल्या जीवनामध्ये पडू द्यायला नाही पाहिजे. आपण एखादं कसं मूवीज बघतो किंवा काल्पनिक गोष्टी बघतो, तशा प्रकारचं काही ना तर काहीतरी आपण तशा पद्धतीनं बघावं आणि तशा पद्धतीनं ऐकावं, जेणेकरून आपल्यावर त्याचा असर थोडा कमी होऊ शकतो. त्याच्यातल्या सत्य किती खोट्या किती हे आपल्याला माहिती नाही. समोरच्यानं आपल्याला पाठवली, आपण तुम्हाला सांगितली, असल्याचा प्रकार होतो. तर काही लोकांना वाटतं खोटं आहे, काही लोकांना वाटतं खरं आहे. तर त्याच प्रकारे आजसुद्धा मी एक अशी स्टोरी घेऊन आलो आहे. एक म्हणजे नाही, मी तुमच्यासाठी आज 3 स्टोऱ्या घेऊन आलो आहे, ज्या की छोट्या छोट्या आहेत पण फारच इंटरेस्टिंग आहेत आणि फारच भीतीदायकसुद्धा आहेत. तर या स्टोऱ्या ऐकायच्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी वॉर्निंग देतो की जर तुम्ही ऐकले असाल तर थोडं सांभाळून ऐका, आणि जर तुम्ही रात्री बघत असाल तर दिवसा ऐका, पण ऐका. आणि ऐकल्याच्या नंतर असं ऐका की त्या स्टोऱ्या सांगता वेळेस पूर्ण लक्ष देऊन ऐका की नेमकं काय होतं आणि काय नाही, तेव्हा स्टोरी ऐकण्याची मजा येते. तर चला, आता उशीर न करता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. एक गजानन नावाचा मुलगा असतो, जो की शेतकऱ्याचा मुलगा असतो आणि खेडेगावामध्ये राहणारा मुलगा असतो. त्याचं वय किमान 22-23 वर्षाचा असेल. आता त्याचं मित्र सर्कल ना फार मोठं होतं आणि तो नेहमी घरामध्ये राहतच नव्हता. म्हणजे घरी यायचा, जेवण वगैरे करायचा, या मित्राकडे जायचा, त्या मित्राकडे जायचा. बघा, एखाद्या मुलाचा जर मित्र सर्कल जर जास्त मोठा असेल ना, तर तो मुलगा नेहमी मित्रांकडेच असतो. त्याचं कामामध्ये सुद्धा लक्ष नसतं, ना घरामध्ये लक्ष असतं, ना आपल्या कारभारामध्ये लक्ष असतं. पण जो गजानन होता, त्याचं एक डेलीचं काम होतं आणि ते काम म्हणजे असं होतं की त्याला रात्रीला जागलीसाठी झोपायला शेताकडे जावं लागायचं. आणि त्याच्या शेताकडे जाणारा जो रस्ता असतो, त्या रस्त्यामध्ये अर्ध्या रस्त्यापर्यंत त्याची मोटरसायकल जायची, पण अर्ध्या रस्त्यापासून समोर मोटरसायकल जायची नाही, कारण की मधात खूप मोठा ओढा होता आणि त्या ओढ्यामध्ये तेवढा चांगला रस्ता नव्हता. तर गजाननचं हे रेग्युलर काम होतं. रोज संध्याकाळी जायचं, शेती जायचं, झोपायचं, शेती जायचं, झोपायचं, सकाळी उठायचं, यायचं, फक्त जाऊन तिथं जागा काढायची. काय नाही, एक आखाडा होता, त्या आखाड्यावर माणूस असावं यासाठी त्याला जागल करायला जावं लागायचं. तर एका दिवशी गजानन असाच रात्री 9:30 वाजता घरी आला, जेवण वगैरे केलं आणि तो आपल्या शेताकडे निघाला. पण त्यावेळेस त्याच्या आईला ना थोडीशी भीती वाटायला लागली, थोडंसं विचित्रपणा वाटायला लागला. आणि त्याची आई गजाननला म्हणली की गजू, आज शेताकडे नको जाऊ. आणि गजाननचे जे वडील आहेत ते बाहेर गावी कुठंतरी गेले होते, त्याची आई एकलीच होती. तर गजानन म्हणलं की काय झालं आहे, काय प्रॉब्लेम आहे, मी आता रोजच तर जातो ना, काय होतं मी जातो. आता गजाननला एक बहीणसुद्धा होती. तर त्याची आई म्हणली की मला कसं तरी वाटतं रे, आणि आज अमावस्येची रात्रसुद्धा आहे, तर नको जाऊ ना तू कामाला. गजानन म्हणला की आई, तू कुठल्या गोष्टींवर विश्वास करतेस, या अशा काही गोष्टी नसतात, ह्या फक्त काल्पनिक गोष्टी असतात, असा गजानन म्हणायला लागला. आणि त्यातल्या त्यात एका महाराजांनी सांगितलं होतं की जो गजानन आहे त्याच्यावर ना त्याच्या राशीमुळं किंवा त्याच्या कुंडलीमध्ये एक असा दोष आहे, ज्या दोषामुळं त्याच्याकडं भूत, प्रेत, आत्मा ह्या जरा जास्त अट्रॅक्ट होतात. नुकसान काही करणार नाही आहेत, पण त्याच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतात, असं एका महाराजाने याच्या आईला सांगितलं. आणि ही गोष्ट ना 8 दिवसाच्या अगोदर त्याच्या आईला सांगितलेली होती. आणि त्या महाराजांना हे सुद्धा सांगितलं होतं की बाबा, अमावस्येच्या रात्री गजाननला अजिबात तुम्ही घराच्या बाहेर निघू देऊ नका. तर त्याच्या आईला थोडीशी भीती वाटायला लागली की आज अमावस्या आहे, आज पुन्हा त्याचे बाबा पण घरी नाही आहेत आणि आज थोडंसं वेगळं फील होतं. बघा, माणसाला जर काही वाईट व्हायचं असेल ना, तर कसं अलगसं फील होतं ना, थोडंसं विचित्र पद्धतीचं, तशा प्रकारचं गजाननला सुद्धा, म्हणजे गजाननच्या आईला सुद्धा फील व्हायला लागलं होतं. तर गजाननची आई गजाननला रोखत होती की तू जाऊ नको शेताकडं, आजच्या दिवस घरीच थांब. पण गजानन तो म्हणला की नाही, आपल्याला घरी झोप येत नाही. आता 22-23 वर्षाचा मुलगा बनल्याच्या नंतर काय असतं, पार्ट्या बिरट्या, मित्र मैत्रिणी टकाटक चालू असतं. तो रात्रीला कधी घरी झोपतच नाही, घरामध्ये त्याला त्याचा पाऊलच टिकत नाही. जेवढी बाहेर मजा येते ना या वयामध्ये माणसाला, तेवढी घरामध्ये मजा येत नाही. तर गजानन आईचं ऐकत नाही, त्याच्या मित्राला एका फोन करतो, चाल रे बाबा आपल्याला शेताकडे जायचं आहे. तर गजानन आणि त्याचा मित्र मोटरसायकलवर बसतात आणि शेताकडे निघतात. आता तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्या शेताचा जो रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये अर्ध्या रस्त्यापर्यंतच त्याची गाडी जात होती, पण त्याच्यासमोर त्याची गाडी जात नव्हती.
तिथून समोर त्याला पायी जावं लागायचं. एक ओढा होता मला, त्या ओढ्यामधून ती गाडी जात नव्हती. तर गजानन आणि त्याचा मित्र दोघेही जण शेताकडे निघले. जिथपर्यंत गाडी जात होती तिथपर्यंत नेली आणि गाडी थांबवली. आता यांना निघता रात्रीचे 10:30 ते 11 वाजले होते. गजानन त्याच्या घरामधून लवकरच निघाला होता, 9:30 पावणे 10 वाजता. पण त्याचा जो मित्र आहे त्याला निघायला थोडासा टाईम लागला, कारण की यांनी काही वस्तू घेतल्या होत्या आणि त्या वस्तू होत्या दारू आणि थोडंसं मटण. ठीक आहे, तर ह्या 2 गोष्टी यांनी घेतलेल्या होत्या. आता हे दोघं जण त्या ओढ्यापाशी गेले, ओढ्या ओलांडला आणि आपल्या रस्त्यानं ते चालायला लागले. आता त्यांच्या रस्त्यामध्ये एक आखाडा होता जो की अगोदर होता. मोटरसायकल जिथपर्यंत जात होती ना त्या रस्त्यामध्ये त्यांचा आखाडा होता आणि त्या रस्त्याच्या आखाड्यावर एक कुत्रं होतं जे पूर्णपणे काळं भोर होतं आणि एक नॉर्मल कुत्रं होतं. गावरानी कुत्रं तुम्ही बघितलं असेल ना, आपल्या खेड्यापाड्यामध्ये खूप जास्त राहतात. तर तशा प्रकारचं गावरानी कुत्रं होतं आणि त्याचा रंग ना पूर्ण काळाच्या काळा होता. आता ते ओढा ओलांडल्याच्या नंतर गजाननला आणि त्याच्या मित्राचं नाव पारव असं होतं, त्या दोघा जणांना काहीतरी चलण्याचा आवाज आला. ते दोघं जण थांबले, पाठीमागं बघितलं तर ते काळं कुत्रं होतं आणि काळं कुत्रं यांच्या अंतरावर होतं. तर हे दोघं जण चालायला लागले. यांनी ओळखलं की ते काळं कुत्रं कुणाचं आहे बाबा, आहे आपल्या रस्त्यामध्ये लागणारं त्या माणसाचं, असू दे काय करणार नाही, गरीब कुत्रं होतं बिचारा. तर हे दोघंही जण चालत आपल्या आखाड्यावर गेले. तिथे गेल्याच्या नंतर यांनी ते मटण वगैरे आणलेलं उघडलं, दारू आणलेली उघडली, दारू प्यायला लागले, मटण खायला लागले. यांचं लक्ष परत त्याच्या आखाड्याच्या दरवाजामध्ये गेलं आणि दरवाजामध्ये बाहेर थोडा याचा म्हणजे चांदण्याचा जो प्रकाश असतो ना, असा दिम्मट तसला प्रकाश पडलेला होता थोडासा. तर त्या प्रकाशामध्ये यांना ते सावली दिसायला लागली की ते कुत्रं तिथं उभं आहे. आता जो गजानन आहे तो त्या कुत्र्याकडे बघतो आणि त्याला हाड असं करतो, म्हणजे त्याला पळवतो. पळवल्याच्या नंतर त्याचा जो पारव मित्र आहे तो म्हणतो की अरे यार तू कशाला पळवतो त्याला, थोडंसं मटण टाक त्याला, खाऊ दे बिचाऱ्याला, आपल्या मागं तिथून इथपर्यंत आलंय आणि आहे तर आपल्याच ओळखीचं ना, पुन्हा रस्त्याने जाता जर त्यानं पकडलं आपल्याला तर होणार काय. गजाननला वाटलं हा यार तसं बी आहे. मग गजानन उठला, एक मटणाचा तुकडा घेतला, बाहेर गेला आणि त्या कुत्र्याला बोलावून त्याला मटण दिलं खायला. त्याने मटण खाल्लं आणि तो तिथं जाग्यावरच बसला, आपले दोन्ही पाय त्या चौकटीवर ठेवून त्याच्या दरवाजामध्ये. दोघं जणांनी फुल जेवण केलं, फुल दारू पिली, त्या कुत्र्याला पण मटण टाकलं, कुत्र्याला पण म्हणजे असं ज्यांनी जे खाल्लं ना ते कुत्र्याला पण त्यांनी खाऊ घातलं, कुत्र्याला पोटभर खाऊ घातलं. दोघं जण तिथंच त्याच बाजावर झोपी गेले. आता यांनी जे हाडकं वगैरे टाकलेले होते ना खाल्लेले, ते खाली बाजूच्या टाकलेले होते, त्यांनी झाडून पण काढलं नाही, काहीच नाही. गजानन मला सकाळी उठलं की झाडून काढू, फेकून देऊ, नंतर घराकडे जाऊ. आता फार कटाळा आलाय. तर दारूची बॉटल, ते हाडकं वगैरे तेच बाजाखाली टाकलेले होते आणि अमावस्येची रात्र होती. गजानन आणि पारव एका बाजावर झोपले. झोपल्याच्या नंतर काही वेळ जातो आणि काही वेळाच्या नंतर गजाननच्या कानावर आवाज येतो आणि जसा आवाज येतो तशा प्रकारे गजाननच्या पूर्ण शरीरावर काटे उभारतात. असं अचानक भीती वाटते ना माणसाला, तशा प्रकारचे काटे उमरतात आणि तो एकदम असे डोळे उघडतो. उघडल्याच्या नंतर बघतो की अचानकपणे थंडी वाजायला लागली आणि थंडी एवढी जास्त वाजायला लागली की जसं हिवाळा लागलाय. आणि हिवाळ्यामध्ये आपण कसं एकेरी चादर घेतो, ते चादरमधून कशी थंडी वाजते आपल्याला, आणि जर चादर अंगावरचं काढलं तर एकदम असं गार पडतं शरीर, तशा प्रकारची थंडी त्या गजाननला वाजायला लागली. आणि तो जो पारव आहे तो सुद्धा तिथं हुडकू लागला, म्हणजे असं कुडकुड करू लागला. त्यानं खूप जास्त दारू पिलेली होती, तर गजाननला त्याच कळालं नाही. गजानन त्याला उठवलं, त्याला म्हणलं की अरे पाऱ्या मी थंडी वाजते का रे जास्त. तो म्हणलं की हा यार गजा लय जास्त थंडी वाजते. आता दोघं जण असं कुडकुड म्हणजे आता जितकं आतरून बांगरून होतं ते सगळं काय अंगावर घेतलं, परत झोपी गेले. आता परत त्यांच्या कानावर एक आवाज यायला लागला आणि तो आवाज थोडासा अलगसा होता, म्हणजे कोणीतरी हाडकं असं तोडतंय. आता गजानन उठतो आणि इकडं तिकडं बघतो. त्याला माहिती आहे की आपण हाडकं कुठे टाकले, तर बाजाच्या खाली. तो खाली बघतो आणि एकदम अशा पद्धतीने असा भीतो तो, एकदम असा अचानक पद्धतीनं, कारण की त्याच्या बाजाच्या खाली लाल गुंद 2 डोळे दिसतात आणि त्या डोळ्याच्या खाली आणीदार त्याचे दात चमकत असतात. तो एकदम दचकतो आणि असं त्याचा काळीच असं धडधड उडतं. त्याच्या शरीरामधून ते काळजाचा जो आवाज आहे ना तो पारवच्या कानामध्ये ऐकू यायला लागतो. पारव उडतो आणि गजाननकर बघतो तर त्याला पूर्ण घाम सुटलेला आणि पारवला पूर्ण थंडी वाजत होते. तर पारव गजाननला म्हणतो, अरे गजा काय झालं तुला, इतकं घाम सुटायला, मला थंडी वाजते, तुला घाम सुटायला, तुला गरमी व्हायली. गजाननच्या तोंडातून बोलती पण, कारण की तो खालचा प्रकार फार भयानक होता ना. आता तुम्ही इमॅजिनेशन करा, तुम्ही रात्रीला झोपलेले आहात, अचानक तुम्हाला जाग येते आणि जाग आल्याला तुमच्या डोळ्यासमोर 2 लाल भडक डोळे दिसतात. काहीच दिसत नाही तुम्हाला, पूर्णपणे काळशार दिसतं, काळोख दिसतो. त्या काळोखामध्ये फक्त तुम्हाला 2 डोळे लाल दिसतात आणि त्या 2 लाल डोळ्याखाली आणीदार असे सुळासारखे दात दिसतात, असे लांबसटक.
जसे कुत्र्याचे असतात तशा प्रकारचे, आणि ते दात चमकतात, पांढरे शुभ्र दात दिसतात त्या पूर्ण अंधारामध्ये. असं वाटतं की त्या दाताच्या मधात लाईट लावलेला आहे अशा प्रकारचा. तर कसं वाटेल, इतका भयानक प्रकार पाहिल्याच्या नंतर कसं वाटेल. तर जो गजानन आहे तो फक्त न बोलता खाली असा इशारा देऊ लागला पारवला की खाली बघ. पारव खाली बघतो आणि तोही दचकतो. आणि मग नंतर पारवला लक्षात येतं की अरे तो कुत्रा आहे ना, तो कुत्रा हा असेल. मग पारव आपल्या मोबाईलची टॉर्च लावतो, खाली बघतो तर खरंच तो कुत्रा होता. तर पारव त्या कुत्र्याला हाडहाड म्हणतो. तो कुत्रा बाहेर निघतो आणि बाहेर जातो आणि बाहेर जाऊन परत वापस येतो. त्या दरवाजामध्ये असं उभा राहतो आणि दरवाजामध्ये उभा राहून यांच्यावर घुगारतो. बघा एखादं कुत्रे एखाद्या माणसाला डसायच्या अगोदर कसं करतं, तशा प्रकारचं ते कुत्रं यांच्या दरवाजामध्ये, आखाड्याच्या दरवाजामध्ये उभं राहून यांच्याकडे बघून तसं घुरत होतं. आता या दोघा जणांना राग आला की आईच्या गावात इथे एक तर यानं इतकं भीड घातली, यानं मरणाची फाटली आमची. एक तर मटण खाल्लं, हाडकं खावं लागलं, त्यात मरणाची फाटवली ना, आता आपल्यावरच घुगारायला हा पा. गजानन काटूक घेतो, पारव काटूक घेतो, त्याच्याकडे धावतो. तर तो कुत्रा पळून निघून जातो. आता पळून निघून गेल्याच्या नंतर दोघं जण झोपी जातात. आता घंटा दीड घंटा तरी यांना झोप येतच नाही. मग झोपल्याच्या नंतर आरामशीर झोप लागते यांना. सकाळी उठल्याच्या नंतर हाडकं बडकं सगळे जमा करतात आणि उखंड्यामध्ये नेऊन टाकण्याचा प्रयत्न करतात. पण ते हाडकं जे असतात ते पूर्णपणे बुगं झालेले असतात. त्या हाडकांचं जी साईज असते ना, ती अशी छोटी छोटी आपण नखाची साईज कशी असते, नखं काढल्याच्या नंतर पायाचे नख असतात बघा, मोठमोठाले झाल्यावर आपण त्याला काढतो आणि एवढालीशी साईज पडते, तशा प्रकारची साईज त्या हाडकांची झालेली होती. ते सगळे हाडकं उचलतात आणि नेऊन टाकतात. कन्फ्यूज होतात ना, यांना असं वाटतं की त्या कुत्र्याने इतकं कसं तोडलं त्या हाडकाला. नॉर्मली कुत्र्याला तुटत नाही आहे, पण यांनी विचार सोडून दिला की बाबा विषय सोडून द्या. तर दोघं जण सगळं आवरतात, झाडझूड करतात आणि आपल्या घराकडे निघतात. आता तुम्हाला सांगितलं होतं की मधात त्यांना एक ओढा लागत होता. ते दोघं जण त्या ओढ्यात खाली उतरतात. तर त्यांना खूप घाणेरडा वास येतो आणि तो वास जिकडून येतो ना तिकडे ते बघतात तर तिथे एक कुत्रं मेलेलं असतं आणि ते कुत्रं असतं तेच काळं कुत्रं. त्याच्या गळ्यामध्ये एक लाल पट्टा बांधलेला असतो आणि त्याच्याही गळ्यामध्ये लाल पट्टा बांधलेला असतो आणि ते कुत्रं त्या माणसाचं असं जे रस्त्यामध्ये लागलेले आखाड्यावरचं असतं. पण त्या कुत्र्याकडे पाहिल्याच्या नंतर गजाननला आणि पारवला घाम सुटला. आता ते घाम का सुटला, कारणही त्याच्या मागचं असं होतं, कुत्रं जर मेलं म्हणजे एखादा प्राणी मेला तर त्याला एक दिवस झाल्याच्या नंतर वास सुटतो शरीराला. पण असंच 5-6 घंट्याच्या अगोदर मेल्या म्हणजे 2-3 घंट्याच्या अगोदर मेलेल्या कुत्र्याला वास सुटत नाही. आणि ती जे कुत्र्याचं शरीर होतं तिथं पडलेलं ते पूर्णपणे सडलं होतं. त्याच्या अंगावरचे पूर्ण केस गेलेले होते, त्याच्यावर आळ्या पडलेल्या होत्या आणि त्याचा वास अरे यार खूप घाणेरडा सुटलेला होता. आता संध्याकाळी हे जेव्हा जात होतं यांना तो वास येत होता, पण याने त्यांच्याकडे लक्ष ठेवलं नाही. पण यावेळेस खूप जास्त वास येऊ लागला. तर जाता जाता त्या आखाड्यावरच्याला विचारलं, त्याला म्हणलं अहो तुमचा कुत्रा कधी मेलाय? तर तो आखाडावाला म्हणला की आमचा कुत्रा तर गेल्या 3 दिवसापासून मेला आणि त्याला तुमच्या तिकडच्या ओढ्यातच नेऊन टाकलंय. म्हणजे असं टाकलं की इथंच ओढ्यामध्ये टाकलं होतं पण वाहत तो तिकडे गेलाय असं मला असं वाटतं, समोर कुठं तरी गेलाय. आणि यांना माहिती होतं की ते कुत्रं तिथं अडकलंय म्हणून. आणि तेव्हा यांना कळालं की अरे यार रात्री जो प्रकार घडला मग तो घडला कसा. तसं कुत्रं तर आपल्या शिवारामध्ये नाही आहे, सेम टू सेम. आणि ते सेम टू सेम कुत्रं होतं, यांनी ओळखलेलं होतं. हे रोज त्या कुत्र्याला बघत होते ना, तर ते सेम टू सेम कुत्रं यांनी यांच्याजवळ बघितलं होतं. ते पूर्णपणे शॉक झाले. घरी आल्याच्या नंतर आपल्या घरच्यांना सांगितलं तर घरचे म्हणले की बाबा खरं असते, या गोष्टीला थोडंसं मानत जा. तर ते दोघं जण तेव्हापासून या गोष्टीला थोडं मानतात. आणि जेव्हा अमावस्या पौर्णिमा असते त्यावेळेस हे दोघंही जण घराच्या बाहेर निघायला थोडंसं टाळतात. तर ही होती 1 नंबरची स्टोरी. आता 2 नंबरच्या स्टोरीकडे वळूया. तर बघा सर्वांना माहिती आहे की दवाखान्यामध्ये सर्वात जास्त मृत्यू होतात. म्हणजे अशी कोणती जागा नसेल स्मशानभूमी सोडली तर की त्या जागेवर सर्वात जास्त मृत्यू होतील. पण हॉस्पिटल एक असं ठिकाण आहे ज्या जागेवर कित्येक लोक मरणाच्या दरवाजातून परत येतात आणि कित्येक लोक जीवनाच्या दरवाजातून मरणाकडे जातात. तर अशीच एक घटना हॉस्पिटलमध्ये घडलेली होती, ती सांगणार आहे. तर त्या घटनेमध्ये एक डॉक्टर होता जे नॉर्मली ज्या दवाखान्यामध्ये काम करतात त्या दवाखान्याच्या अगोदर ते एका हॉस्पिटलमध्ये काम करत होते आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना लागून नुकतेच 4 ते 5 दिवस झाले होते.
नवीन नवीन जॉईनिंग केली होती आणि 4-5 दिवसाच्या नंतर त्यांच्यासोबत जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस त्यांनी तो दवाखाना सोडून दिला. आता त्यांच्यासोबत ना एक अजून माणूस काम करायचा ज्याचं नाव शंकर असं होतं आणि तो एक कंपाऊंडर होता आणि जो हा डॉक्टर होता याचं नाव हरीश असं होतं. आता हे दोघं जण जे होते ना ते नवीनच होते आणि नवीनच त्या हॉस्पिटलमध्ये जॉईनिंग झाले होते आणि दोघा जणांची ड्युटी रात्रीची होती. आता जे हे हरीश डॉक्टर होते हे नेमकीच आपली डॉक्टरकीची पदवी प्राप्त केली ती म्हणजे क्लिअर केली ती आणि जॉईनिंग केली होती. दवाखाना कसा लय मोठा नव्हता त्यामुळे दोघं जण नाईट ड्युटीला होते आणि दिवसाचे होते यांना ड्युटी भेटत नव्हती. जो हरीश होता त्याला पैशाची थोडी जास्त गरज होती. आता सगळा काय पैसा डॉक्टर शिकण्यामध्ये गेलेला असतो तर पैसा कमाई होईपर्यंत थोडाफार तो दुसरीकडे जॉब करणार होता आणि आता जर त्यांचा दवाखाना आहे तो स्वतःचा दवाखाना आहे आणि या गोष्टीला बरेच वर्ष झाले होते म्हणजे कमीत कमी आता 20 वर्ष झाले असतील. 20 वर्षाच्या नंतर त्यांनी आपल्याला हे गोष्ट सांगितलेली आहे. तर जे आपण सरळ बोलूयात की बाबा जे हरीश आहेत ना त्यांना डॉक्टर बोलूयात आणि जे शंकर कंपाऊंडर आहेत ना त्याला कंपाऊंडर बोलूयात, नावं सोडून देऊयात. ओके. आता हरीश जे आहेत यांनी आपले शिक्षण पूर्ण करून जेव्हा नोकरी शोधायला सुरुवात केली होती तर यांना कुठेही नोकरी सुरुवातीला भेटत नव्हती कारण की प्रत्येक दवाखाने असे म्हणत होते की बाबा आमच्या इथं जागा नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही आहे, म्हणजे ओळख नव्हते. तर एका ओळखीच्या माध्यमातून यांना या हॉस्पिटलवर काम भेटलं. पण यांना अशा शर्यतीवर काम भेटलं की तुम्हाला रात्रीला ड्युटी करावी लागेल आणि तुमच्यासोबत एक अजून कंपाऊंडर तुम्हाला स्वतः आणावा लागेल. तर मग यांनी काय केलं, आपलाच एक मित्र होता जो की दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता तर त्याला घेऊन तो या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होण्याचा प्रयत्न केला आणि तो झाले सुद्धा. दोघं जण मित्रच होते. तर जो पहिला दिवस होता त्या पहिल्या दिवशी जेव्हा डॉक्टर तिथं गेले हॉस्पिटलमध्ये आणि ड्युटीवर गेल्याच्या नंतर जे तिथले ड्युटी सोडणारे डॉक्टर होते ते डॉक्टर यांना म्हणतात की बघा काही जरी झालं ना रात्रीला तुम्ही तुमच्या कॅबिनच्या बाहेर निघू नका. जर बाहेरून कुणीतरी दरवाजा वाजवत असेल किंवा बाबा हॉस्पिटलमध्ये कुणी आलं असेल आणि बाहेरचा जो दरवाजा आहे तो वाजवत असेल तरच तुम्ही बाहेर तुमच्या कॅबिनच्या जा, अन्यथा तुमच्या कॅबिनच्या बाहेर जाऊ नका. तुम्ही जर तुमच्या कॅबिनच्या बाहेर गेला तर फार अवघड होईल आणि तुमचा जीवही जाऊ शकतो. आता ज्या डॉक्टरनी यांना सांगितलं त्याचं काय तेवढं खरं यांना वाटलं नाही कारण की तो डॉक्टर ना थोडी मजाक मस्करी करत होता आणि त्या दवाखान्याचा जो मेन डॉक्टर होता ना त्याने सांगितलं होतं की आपल्या हॉस्पिटलमधले डॉक्टर्स ना मजाक मस्करी करतात तर त्यांची मजाक मस्करी सहन करा, त्यांची आदत आहे मजाक मस्करी करण्याची. तसं मग यांना असं वाटायला लागलं की जे डॉक्टर यांना सांगतायत ना ते मजाक मस्करीमध्ये सांगतायत आणि यांनी त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं. यांना असं वाटलं की अरे यार आपल्यासोबत मजाक मस्करी करता येते, हे आपल्याला भीती घालण्याचा प्रयत्न करतायत. तर ते डॉक्टर म्हणला की बाबा रात्रीला जर तुमचा बाहेरचा दरवाजा वाजवला कुणातरच या. आणि हां, त्या ठिकाणावर जिथं तो दवाखाना होता तिथल्या सगळ्या लोकांना माहिती होतं तिथं गेल्याच्या नंतर पहिले दरवाजा वाजवायचा. दरवाजा उघडच असायचा पण दरवाजा वाजवायचा. ज्यावेळेस डॉक्टर बाहेर येतील त्याच वेळेस त्या दवाखान्यामध्ये जायचं, अन्यथा जायचं नाही. आणि त्या डॉक्टरांनी यांना हेही सांगितलं होतं जर तुमच्या CCTV कॅमेरामध्ये कुणी चलत असताना किंवा काही विचित्र ॲक्टिव्हिटी किंवा काही अलगचं काही दिसलं ना तर तिथं जाऊ नका कारण की रात्रीला कोणीही येत नाही आणि जे लोक ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये त्यांचा वॉर्ड अलग आहे. त्या वॉर्डामधून कुणीही बाहेर येत नाही तर तुम्ही त्या वॉर्डामध्ये जाऊ नका आणि येऊही नका. आता यांची जी कॅबिन होती यांची कॅबिन थोडीशी वेगळी होती, तो वॉर्ड थोडासा वेगळा होता. आता जे जास्त करून तिथं काय लोक राहायचे नाही ॲडमिट वगैरे, काही दोघं जण होते ॲडमिट झालेले आणि त्या दोघा जणांचा विलाज चालू होता आणि त्या दोघा जणांचे जे सलाईन वगैरे होते ते दिवसात दिलेले असतात. फक्त एमर्जन्सीमध्ये जर समजा एक्स्ट्रीम एमर्जन्सी आली तर यांना परवानगी होती आणि ते पण दुसऱ्या दरवाज्यानं जाण्याची परवानगी होती. तर तुम्हाला ही स्टोरी थोडी कळणार नाही, थोडंसं किचकट वाटेल, पण पुन्हा एकदा ऐका जर नाही कळाली तर. फार मी वाचताना सुद्धा फार किचकट होती आणि ही मांडाव कशी हे फार अवघड प्रश्न पडला आहे. फारच असे शब्द टाकलेले होते की खूपच अवघड. तुम्ही जशी मला आलेली आहे तशी जर मी तुम्हाला स्टोरी वाचून सांगितली ना तुम्हाला तर काही घंटा कळणार नाही हो. इकडचे शब्द तिकडं, तिकडचे शब्द इकडं. स्टोरी आहे भयानक पण ती भयानक पद्धतीने मांडलेली आहे, फार किचकट स्टोरी आहे. तर तशा प्रकारची ती व्यवस्था होती. तसं तर त्यांना बाहेर निघण्याचं कामच नव्हतं. सरळ म्हणायचं म्हणजे त्या डॉक्टरला एक अशी नोकरी दिली होती की ती नोकरी एका वॉचमॅनची असल्यासारखी नोकरी दिलेली होती, फक्त लक्ष ठेवायला. आणि जिथं ते 2 माणसं ॲडमिट होते तिथं जे कंपाऊंडर बी होता तिसरा,
पण त्याला त्या रूमच्या बाहेर निघण्याची परवानगी नव्हती. त्याला जे काही डॉक्टरकीचं साहित्य लागणार, सलाईन वगैरे, इंजेक्शन वगैरे, ते सगळं काही त्यांना अगोदरच घेऊन ठेवलेलं असतं आणि त्या हॉलमध्ये ठेवलेलं असतं. 2च माणसं ॲडमिट असतात. तर तो डॉक्टर त्यांना सांगून निघून जातो. आता यांना वाटलं की यार थोडीफार मजाक मस्करी करत असेल. मग 2 जण निवांत आपल्या कॅबिनमध्ये बसलेले असतात आणि जो त्यांचा मित्र असतो कंपाऊंडर, तो मोकळा असा फिरत असतो त्या पूर्ण हॉस्पिटलमध्ये, मोकळा फिरत असतो. आता फिरल्याच्या नंतर काही वेळ होतो, तो येतो, बाहेर बसतो. आता यांना सांगितलं होतं त्या डॉक्टरने की कॅबिनच्या बाहेर निघू नका, तुम्ही कॅबिनमध्येच बसा, जर एक्स्ट्रीम इमर्जन्सी आली तर तुम्ही जाऊ शकता. आणि यांच्या कॅबिनमध्ये एक CCTV कॅमेऱ्याची TV सुद्धा होती. बाबा कोण यायले, कोण चालले, यांना सगळं काही दिसायचं. आणि जो आवाज असतो ना कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होणारा आवाज येणारा, तो आवाजसुद्धा त्या कॅमेऱ्याला अटॅच होता. महागडे कॅमेरे होते, बाहेर देशातून आणलेले. तो जो हॉस्पिटलचा डॉक्टर होता ना, तो थोडा श्रीमंत होता. तसे 2-3 दवाखाने होते. तर तो कधीमधी इथे यायचा, 1-2 चक्रा मारायचा आणि हे दवाखाना बारीक बारीक डॉक्टरच सांभाळायचे. तर तशा प्रकारचा तिथं प्रकार होता. बघता बघता रात्रीचे 11:30 वाजलेले असतात, 11:30-12. तर जो हा डॉक्टर आहे तो कॅबिनमध्येच बसलेला असतो. आता याला झोप यायलेली असते. यांनी विचार केला की चला आपण आता झोपी जाऊयात. आता जो यांचा कंपाऊंडर असतो त्याला झोप येत नव्हती, त्याला नवीन जागेवर झोप येत नव्हती. आणि त्याची जी आदत होती ना, ती रेग्युलर आदत होती की बाबा रात्री जागण्याची, रात्री ड्युटी करण्याची. कारण की तो जिथं सुरुवातीला ड्युटी करायचा या डॉक्टरसोबतचा कंपाऊंडर, तिथं सुद्धा त्याची नाईट ड्युटीच होती. आणि तिथं तो रात्रभर जागी राहायचा आणि दिवसभर झोपी जायचा. आणि इथं सुद्धा याची नाईट ड्युटी होती. तर याला झोप येत नव्हती. आता हा डॉक्टर झोपतोय, याची न्यू जॉईनिंग 4-5 दिवस झालेले आणि तो मस्तपैकी असं इकडे तिकडे बघतोय, फिरतोय, हे सांभाळतोय, ते सांभाळतोय. मग त्याने विचार केला की चला आपण काय करूयात, दवाखान्याला राऊंड मारूयात. तर हा उठला, कॅबिनच्या बाहेर निघाला. 12-12:30 वाजले असेल. पूर्ण दवाखान्याने राऊंड मारायला निघाला. आता हा जिथं जिथं जातोय ते सगळं काय CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसते. कारण की अशी कोणतीही रूम नव्हती की CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही म्हणून. तर त्या दवाखान्यामध्ये एक रूम होती. त्या रूममध्ये दिवसा तर विलाज चालायचे, पण रात्रीला विलाज चालायचे नाही. आणि हा त्या रूममध्ये गेला आणि बघितलं तर तिथं ते सलाईन पडलेले, बेड इकडे तिकडे झालेले. तर याला वाटलं की यार इतकं घाणेरडं, थोडंसं बेड एका साईडला लावून टाकावे. मग हा बेड एका साईडला लावत होता. तेवढ्या त्या बेडचा आवाज आला, काचण्याचा क्वॅ असा आवाज असतो ना, त्या प्रकारचा आवाज आला. आणि तो आवाज याच्या CCTV कॅमेरामध्ये ऐकू आला. हा जागी झाला. जागी झाल्याच्या नंतर बघतो तर याच्यासोबतचा जो कंपाऊंडर आहे तो त्या रूममध्ये आहे आणि तो ते बेड सरळ असे लावतोय. तेवढ्यात याचं लक्ष त्या कंपाऊंडरमधल्या रूमच्या CCTV कॅमेऱ्याकडे जातं आणि हा बघतो. त्यावेळेस थोडंसं विचित्र प्रकार याला असा वाटतो, त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कुणीतरी चलत रूममध्ये येतं आणि त्याचं चालणं फार विचित्र असतं. तुम्ही झोंबी बघितले असतील तशा प्रकारचं ते चलत चलत आलं. गळ्यामध्ये काहीतरी अडकवलेलं असतं, हातामध्ये काहीतरी अडकवलेलं असतं. त्याच्या अंगावरचे जे कपडे असतात ते डॉक्टर किंवा ऑपरेशन वगैरे करताना घालतात ना, ते कपडे होते. आणि चलत असा फार विचित्र पद्धतीने आल्याच्या नंतर याच्या पाठीमागं तो उभा राहिल्याच्या नंतर आता त्याने ते पलंगाचे लावले ते कंपाऊंडरनं आणि तो उभा राहिला आणि सरळ मागं सरकला. तसा तो दचकला आणि सरळ त्या बेडवर जाऊन पडला आणि तो जोरजोरात बोंबलायला लागला. आता ते जे माणूस असं उभं राहिलेलं आहे ते फार विचित्र दिसत होते, एकसारखं याच्याकडे बघत होतं. त्याला काही कळालं नाही. हा जोरात उडतो, इथं CCTV कॅमेऱ्यामध्ये बघतो ना, हा जोरात उडतो, पळत पळत त्या रूममध्ये जातो ज्या रूममध्ये तो कंपाऊंडर आहे तिथं. आणि रूमचा दरवाजा उघडतो. रूमचा दरवाजा उघडल्याच्या नंतर ते माणूस तिथंच असा उभा, हा सरळ तिकडे जातो, त्या माणसाकडे बघतो, त्या कंपाऊंडरच्या हाताला पकडतो आणि बाहेर येतो. आता त्या माणसाकडे बघितल्याच्या नंतर याच्याही अंगाला घाम सुटतो. तो माणूस असा मागं कळून याच्याकडे बघतो आणि ते दोघंजण त्या रूमच्या बाहेर येतात आणि आपल्या कॅबिनमध्ये येतात. कंपाऊंडरचं काळीच धगधग करायला लागलं, याचं काळीच धगधग करायला लागलं. यांना काय समजत नव्हतं. आणि जे 2 पेशंट ॲडमिट होते ते सण झोपलेले होते. त्यांच्यासोबत जे कंपाऊंडर होता तेही सण झोपलेला होता. त्यांना काही घंटा ऐकू येत नव्हता. दोघंजण आपल्या कॅबिनमध्ये झोपलेले असतात. आता तो जो माणूस त्या रूममध्ये होता तो परत हालतो, रूमच्या बाहेर येतो आणि पूर्ण दवाखान्याने राऊंड मारतो, पूर्ण दवाखान्याने. आता ते जे 2 पेशंट होते त्या हॉलमध्ये जात नाही, तो बाहेरून दुसरीकडून असा राऊंड मारतो आणि परत तो एका रूममध्ये जातो आणि तो दरवाजा लावून घेतो. तर यांना कळालं नाही की नेमकं ते काय आहे म्हणून. दिवस उजाडल्याच्या आता दिवस उजाडेपर्यंत दोघं जण झोपत आहे. यांच्या झोपा फिरपळायल्या होत्या आणि यांची एवढी फाटली होती भयानक पद्धतीनं की बघायचं कामच नाही. जसं उजाडल्याच्या नंतर जो कंपाऊंडर असतो
जे त्या 2 पेशंटसोबत राहणारा तो बाहेर येतो आणि बाहेर आल्याच्यानंतर थोडंसं आपलं सामान वगैरे तिथं ठेवतो आणि तो घराकडे निघतो. त्यावेळेस मग हा डॉक्टर त्यांना विचारतो की हो, एक तुम्हाला CCTV कॅमेरा दाखवायचा होता, त्या CCTVमध्ये एक माणूस आहे जो फिरलेला आहे, तो कोण आहे आम्हाला जर सांगता का? आणि तिकडे तर आपण पेशंट ठेवलेले नव्हते, तो माणूस तिकडे गेला. तो कंपाऊंडर एकसारखा यांच्या चेहऱ्याकडे बघतो. तो कंपाऊंडर सुरुवातीला काही म्हणत नाही ना, तो म्हणतो की चला दाखवा. आता तो जो कंपाऊंडर माणूस आहे तो अर्धवट वयाचा होता आणि हे CCTV कॅमेरे त्याला दाखवतात. रूममध्ये हे गेलेले, तर तिथं तो माणूस दिसत नाही. त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये याच्यासोबतचा जो कंपाऊंडर आहे ना, तो धडपड करायला दिसतो, हा त्या रूममध्ये गेलेला दिसतो, त्याच्या हाताला पकडलेलं दिसतं, त्याला होडत आणलेलं दिसतं, सगळं काय दिसतं, पण तो माणूस यांना दिसत नाही. आता हे म्हणले की अहो आमच्या डोळ्यानं बघितले, अहो CCTV कॅमेरा तर सोडा, मी माझ्या डोळ्यानं बघितले, तो माणूस फार विचित्र दिसत होता. ते चिराबिरा पडलेला त्याच्या चेहऱ्याला, असं झोंबी टाईप असा उभा राहिलेला. मग जो जुना कंपाऊंडर आहे तो अर्धवट वयाचा, तो म्हणला की चला माझ्यासोबत चला. तो त्याला घेऊन जातो. ज्या रूममध्ये तो माणूस गेलेला असतो त्या रूममध्ये हे म्हणतात अहो याच रूममध्ये गेले होते, या रूममध्ये नका हो. अहो ते म्हणतो चला तर खरं तुम्ही. मग त्या रूममध्ये ते जातात. गेल्याच्या नंतर यांना कळतं की ती रूम मुर्दा घराची आहे. हे जातो आणि एक तो बॉक्स आहे ना तो फोडून असा बाहेर काढतो आणि यांना म्हणतो की बघा हा तर माणूस नाही ना. हे जातात आणि बघतात तर त्यांच्या पायाखालून जमीन सरकते, कारण की ॲक्च्युली तोच माणूस होता जो माणूस काल रात्री फिरत होता. म्हणजे की हां हेच आहे. तो अर्धवट कंपाऊंडर म्हणतो हा माणूस मरून आज 2 दिवस व्हायलेत, यांच्या घरच्यांच्या पता लागणं झाला आहे आणि याचा मृतदेह आता नगर परिषदमध्ये आम्ही देणार आहोत. त्यांच्या पायाखालून जमीन सरकली आणि मग त्या कंपाऊंडरनं सांगितलं की तुम्हाला जे डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमच्या याच्या बाहेर निघू नका, ती याच कारणामुळं. या हॉस्पिटलमध्ये बऱ्याच काही अशा घटना होतात ज्या फार विचित्र असतात. नुकसान काही होत नाही पण होतात असल्या भयानक घटना. तर सांभाळून राहा आणि हॉस्पिटलमध्ये काम करायचं असेल तर कॅबिनमध्येच राहा. त्या दिवशी यांना समजलं की बाबा जे आपण पाहिले ते भूत होतं आणि त्या दिवसापासून त्यांनी ती नोकरी सोडली. भलेही 15 दिवस यांना दुसरीकडे जॉब भेटली नाही पण ती नोकरी सोडली. ओके मंडळी, तर आता वळूयात आपल्या तिसऱ्या स्टोरीकडं. बघा यार, 3 स्टोऱ्या एकाच व्हिडिओमध्ये सांगतोय. फार मेहनत करावी लागते, फार शोधाव्या लागतात, फार भेटतात आणि फार विचार करून मांडाव्या सुद्धा लागतात की काय रिॲक्शन भेटणार काय नाही, आणि फार विचित्र पद्धतीने लिहून येतात. तर फार वेगळ्या पद्धतीने मांडाव्या सुद्धा लागतात. एक चांगली स्टोरी निवडून तुमच्यासाठी तुमच्या समोर घेऊन येणं हे काय सोपं नाही आहे. तर स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मनोरंजन म्हणून या स्टोऱ्या बघा, पण प्रेम दाखवा. कारण की आपल्या मराठी याच्यामध्ये क्रिएटर्समध्ये खूप स्ट्रगल करावं लागतो. हिंदीमध्ये तेवढं स्ट्रगल करायचं काम नाही. हिंदीमध्ये खूप जास्त ऑडियन्स आहे, हिंदीमध्ये सपोर्टही करतात, पण मराठी ऑडियन्स आपली तेवढी सपोर्ट करत नाही जेवढा करायला हवा आहे तेवढा. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही लँग्वेजेसमधल्या स्टोरी ऐका, कोणत्याही लँग्वेजेसमधले व्हिडिओज बघा, त्यांना खूप जास्त सपोर्ट असतो. पण काय प्रॉब्लेम आहे काय माहीत, आपले मराठी माणसं असे ऑफलाईन तर फारच जास्त जीव लावतात पण ऑनलाईन जीव लावत नाही आहेत असं वाटत आहे थोडं. तर थोडा हा इमोशनल अत्याचार जरासा आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात. बघा मंडळी, कधी असं होतं ना की आपल्या घरामध्ये काही असल्या प्रॉब्लेम होतात आणि त्या प्रॉब्लेम एवढ्या भयानक असतात की आपण त्याचा विचारही करू शकत नाही. ओके, तर एक फॅमिली होती आणि त्या फॅमिलीमध्ये एक नवरा आणि एक बायको असे दोघं जण होते आणि ते दोघंही जण जॉब करायचे आणि दोघंही जण आधुनिक काळामधले होते. तर त्यांना ह्या गोष्टींवर जास्त का फारसा विश्वासही नव्हता. आता जो माणूस आहे त्याचं नाव विनय असं ठेवूयात आणि जी लेडीज आहे तिचं नाव कविता असं ठेवूयात. आता हे दोघं जणांची जोडी कविता आणि विनय यांनी एक निर्णय केला होता की आपण एक प्लॉट विकत घ्यायचा, एक अपार्टमेंट विकत घ्यायचं. एक मोठी बिल्डिंग असतात ना, त्या बिल्डिंगमध्ये छोटे प्लॉट असतात, अपार्टमेंट असतात बघा, ते विकत घ्यायचा त्यांनी प्लॅन बनवला. दोघंही जण नोकरी करायचे आणि दोघं जणांना माहिती होतं की शहरामध्ये राहून घराचं भाडं देणं हे फार अवघड होतं आणि भाडं जर द्यायला गेलो तर आपली अर्धी पेमेंट तर त्या भाड्यामध्येच जाते आणि त्यांना अशी एकही गोष्ट नव्हती की जी घरून होते. सगळं काही विकत घ्यावं लागायचं त्यांना.
तर त्यांनी ठरवलं की आपण प्लॉट म्हणजे आपण एखादा अपार्टमेंट विकत घ्यायचं. तर ते प्रत्येक अपार्टमेंट बघायला लागले, पण त्यांच्या बजेटमध्ये एकही बसत नव्हतं. तर त्याच्यानंतर त्यांना एक माणूस असा भेटला की तो म्हणला की तुमच्या बजेटमध्ये आणि फार चांगलं अपार्टमेंट तुमच्यासाठी आहे, पण एक प्रॉब्लेम आहे की त्या अपार्टमेंटच्या आजूबाजूची जितके पण लोक राहतात त्यांनी तिथे एक अफवा पसरवली आहे की त्या घरामध्ये भूत आहे म्हणून. आणि त्यांनी अफवा या कारणामुळे पसरवलेली आहे की ते अपार्टमेंट पुन्हा कुणालाही विकत देता येऊ नये. एका माणसाला ते विकत घ्यायचं होतं, तर त्या अपार्टमेंटच्या मालकाने त्याला दिलं नाही. त्या कारणामुळं तो माणूस ही अफवा तिथं आजूबाजूला पसरवतो आणि असा म्हणतो की त्या अपार्टमेंटमध्ये एका लेडीजनं जीव दिलेला आहे आणि तिची आत्मा त्या अपार्टमेंटमध्ये फिरतीये. तर तुम्हाला घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता, स्वस्तामध्ये आहे. त्याच्या आजूबाजूला तुम्ही कुठं जरी बघितलं तरी तुम्हाला तेवढा स्वस्त अपार्टमेंट भेटणार नाही. तर या दोघा जणांनी विचार केला की यार आपण आधुनिक काळामध्ये जगतोय, कोणी किती जरी अफवा उडवली तरी सुद्धा आपल्याला काही फरक पडणार नाही आणि आपण ते अपार्टमेंट घेऊया जर कमी बजेटमध्ये भेटत असेल तर. तर दोघं जण जाता अपार्टमेंट बघतात, यांना फार जास्त आवडतं आणि यांनी होकार दिलेला असतो की बाबा आम्हाला आता ते अपार्टमेंट घ्यायचं आहे आणि आम्ही ते सोडणार नाही काही जरी झालं तरी पण. आता हे जेव्हा अपार्टमेंट बघितलं ना, अपार्टमेंट बघितल्याच्या नंतर बाहेर आले. आता यांच्यापाशी चाबी दिलेली होती अपार्टमेंट बघण्याची. बाहेर आल्याच्या नंतर जे आजूबाजूचे लोक आहेत ते एक दोघं जण आले यांच्याजवळ, यांना म्हणले की तुम्ही ते अपार्टमेंट विकत घेताय काय? हे म्हणले की हां आम्ही ते अपार्टमेंट विकत घेतोय आणि त्याच्यामध्ये राहण्याचा प्लॅन आहे. तर ते दोघं जण म्हणले की घेताय पण थोडंसं सांभाळून घ्या, कारण की या घराचा जो इतिहास आहे तो फार बेकार आहे. या घरामध्ये 2 माणसांचा जीव गेलेला आहे आणि आज पण असं म्हणतात की त्या घराच्या खिडकीमधून कोणीतरी दिसतंय बाहेरून जर बघितलं तर. आमचा वॉचमॅन सुद्धा असं म्हणतोय आणि कधी कधी त्या घराच्या शेजारी जे राहणारे लोक आहेत त्यांना सुद्धा त्या घरामधून थोडे विचित्र असे आवाज येतात म्हणे. आता आजूबाजूचे लोक खूप काही असे कारण सांगत होते त्यांना, पण यांनी कोणावरच विश्वास केला नाही. हे म्हणले की अरे सोडा, आम्हाला घर घ्यायचंय, आम्ही घेणार, आम्हाला राहायचंय, आम्ही राहणार. कारण ज्यांनी घर याला विकायचं होतं त्याने अगोदरच सांगितलं होतं की आजूबाजूचे जितके पण लोक आहेत ते अफवा पसरवायलेत आणि या घरामध्ये भूतभीत काही नाहीये. फक्त एवढंच होतं की या घराला दुसऱ्या माणसाला विकत घ्यायचं होतं, या घराच्या मालकानं त्याला दिलं नाही. त्या कारणामुळे त्या माणसाने या घराबद्दल खूप विचित्र प्रकारच्या अफवा पसरवून टाकलेल्या आहेत. तर यांनी कोणाचं ऐकलं नाही आणि त्या घरामध्ये शिफ्ट झाले. आता शिफ्ट झाल्याच्या नंतर हा आणि याची बायको एकदम निवांतपणे त्या घरामध्ये राहायला लागले. 1 आठवडा जातो, 2 जातात, 3 जातात, 4 जातात, असं बघता बघता कम्प्लिटली 4 महिने जातात. पण या 4 महिन्यामध्ये यांच्या मधात फार विचित्र प्रकार व्हायला लागतात. बघा, कळत न कळत भांडणं व्हायला लागले, फायनान्शियल कंडिशन फार बेकार व्हायला लागली. दोघं जण नोकरीला असून सुद्धा दोघांची तंगी फार जास्त व्हायला लागली. कधी कोणाची पेमेंट होतीये तर कधी कोणाची होत नाहीये. पेमेंट झाली तर पैसे हरपतात, पैसे सगळे हरपले नाहीयेत, जाग्यावर असलं तर बिमारच पडतात, याच्यात पैसे जातात त्याच्यात. म्हणजे यांची कंडिशन फार विचित्र आणि बेकार व्हायला लागली, दिवसेंदिवस अशी बिघडायला लागली. 4 महिने होतात, 4 महिन्यामध्ये इतके घायाळ झाले की यांना कळत नव्हतं की नेमकं करावं काय आणि व्हायलंय काय. म्हणजे काही विचित्र प्रकार. त्यांनी प्रत्येक माणसाला दाखवलं, प्रत्येक डॉक्टरला दाखवलं की बाबा हे काय व्हायलंय म्हणून आमच्यासोबत, पण काही विलाज झाला नाही. मग 4 महिने झाल्याच्या नंतर एका दिवशी हा आणि याची बायको झोपलेले होते. रात्रीचा टाईम होता, झोपलेले होते. तर यांना एक असा आवाज आला, कोणीतरी त्यांच्या किचन रूममधून असं पळत पळत हॉल रूमकडे गेले. हे दोघंही जण उठले. उठल्याच्या नंतर किचन रूममध्ये जातात, बघतात तर कुणीच नसतं. पण त्या किचन रूममध्ये पावलं असतात आणि ते पावलं असतात ते कुणाचे तरी, म्हणजे त्या पावलाच्या आकारावरून असं वाटतं की ती लेडीजचे पावलं असतील, अशा प्रकारचे ते पावलं होते. आणि ते पावलं असे ओलकट चिखलाचे होते. म्हणजे आपण नॉर्मली बाहेरून जाऊन आल्याच्या नंतरचे कसे ओले असे चिखलाचे पाय असतात आपले थोडे नॉर्मली तळाला, तशा प्रकारचे चिखल होता त्याला आणि तळाला असे ते नॉर्मली चिकट पाय होते. आणि ते पळत ते हॉलकडे गेलेले असतात. हे जातात, बघतात तर कुणीच नसतं. आणि ते पावलं असे असतात की हॉल ते किचन रूम, ना दरवाजातून बाहेर गेलेले असतात, ना खिडकीतून बाहेर गेलेले असतात, ना हॉलमधून मदत आलेले असतात, ना खिडकीतून मदत आलेले असतात. फक्त तिथून तितकेच असतात. मग तेवढ्या त्यांच्या कानावर परत आवाज येतो त्यांच्या बाथरूमच्या दरवाजाचा की तो जोरात धाडकर लागतो.
आता असा दरवाजा लागल्याच्या नंतर हे दोघं जण भ्यायला लागले आणि यांच्या डोक्यामध्ये जे लोक सांगत होते ना त्या गोष्टी घुमायला लागल्या. पण जो तो आहे त्याला असं वाटलं की कोणीतरी मजाक करते, कोणीतरी मस्करी करते आणि आपल्याला हटकून भीती घालण्याचा प्रयत्न करते. कारण की गेले 4 महिने झाले, या 4 महिन्यामध्ये आपल्यासोबत काही झालं नाही आहे आणि असं अचानक आता कसं होईल. मग हे दोघेही जण त्या बाथरूममध्ये जातात, बघतात तर तिथंही कुणी नसतं आणि असं काही वाटत नाही की त्या बाथरूममध्ये कोणी गेलंय आलंय, काहीच नाही. मग त्या रात्री एवढंच घडलेलं असतं, सगळं काही बंद असतं. तर ठीक आहे, मग त्यांच्या घरामध्ये एक रूम असते आणि त्या रूममध्ये एक CCTV कॅमेरा असतो आणि त्या कॅमेऱ्यामध्ये म्हणजे एक CCTV कॅमेरा असतो आणि त्या रूममध्ये हे जो हा आहे याची गेमिंगचा सेटअप असतो. तर तिथं तो राहत असतो. तर एका दिवशी काय होतं, याला सुट्टी असते, दुपारची वेळ असते दिवसाची. तर हा गेम खेळत बसलेला असतो, आपल्या कानामध्ये हेडफोन घालून मस्त असा गेम खेळतो आणि गेम खेळता खेळता तो फार मग्न झालेला असतो. आता बघ, गेममध्ये कानामध्ये हेडफोन घातल्याच्या नंतर काही वेळेस असे मुवमेंट येतात की तिथं आवाज फार कमी असतो आणि बाहेरचा आवाज थोडाफार ऐकू येतो. याची बायको घरात नव्हती, बायको बाहेर होती. तर हा गेम खेळत होता आणि याला असा आवाज येत होता की कोणीतरी असं काहीतरी उघडून लावते, खडाखट खडाखट खडाखट, आणि याच्या पाठीमागे एक फ्रीज होतं. तर याला असं वाटलं की यार काय कोण करते. हा गेम थोडा साईडला करतो, हेडफोन काढतो, साईडला करून मागं बघतो काय वाजते म्हणून. तर काही दिसलं नाही. पण अचानक याचा दरवाजा उघडतो फ्रीजचा आणि बंद होतो. हा दचकतो, याच्या आईच्या गावात फ्रीजचा दरवाजा उघडला कसा. याला सुरुवातीला असं वाटतं की त्या फ्रीजच्या कडीला दोरी बांधली आहे आणि याच्या बायकोने याच्यासोबत मस्करी करण्याचा प्रयत्न केला. हा उठतो आणि इकडच्या बाजूनं जाऊन बघतो की तिकडून याची बायको बसलेली तर नाही ना, कारण की अशी मजाक मस्करी त्या दोघांमध्ये ते दोघं जण करत होते एकमेकाची. जाऊन बघतो तर तिथं त्याची बायको नव्हती, कोणीच नव्हतं. मग हा परत फ्रीजकडे बघतो, परत फ्रीज उघडतं आणि परत बंद होतं धाडकर. हा फार दचकतो, आपले हेडफोन काढून ठेवतो, घराच्या बाहेर निघतो. म्हणजे घराच्या बाहेर निघण्यासाठी त्या रूमच्या बाहेर निघतो आणि तो त्या घराच्या बाहेर निघणारच की त्या रूमचे जितके पण दरवाजे आहेत ना ते जोरजोरात उघडतायत लागतात. दुपारची वेळ, संध्याकाळची नाही, उघडतायत लागतात धाड 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 धाड. किचन रूममधले जे भांडे आहेत ते सगळे भांडे एक एक करून त्या किचन रूममध्ये ठेवलेले असतात ना ते असे खाली पडत होते, थडाडांग थडाडांग थडाडांग. आपोआप पंखा चालू होतो, आपोआप TV चालू होते. ज्या घरामध्ये जितक्या पण ॲक्टिव्हिटी व्हायच्या तेवढ्या ॲक्टिव्हिटी होतात. हा पटकर घराच्या बाहेर निघतो, दरवाजा लावतो आणि खाली जाऊन उभा राहतो. कुणाला काहीच बोलत नाही, एकही शब्द बोलत नाही कुणाला काहीच. 1 ते 1.5 घंट्याच्या नंतर त्याची बायको येते. बायको आल्या तो त्याच्या बायकोपाशी जातो, बायकोला म्हणतो की अगं आपल्या घरामध्ये फार विचित्र प्रकार झालेला, तू एकदा चालून तर बघ. त्याची बायको आणि ते घरामध्ये जातात तर घरामध्ये सगळा धिंगाणा, किचनच्या भांडे खाली पडलेले, पंखा चालू झालेला, TVचा आवाज खूप मोठा झालेला, ते फ्रीजचा दरवाजा उघडलेला, फ्रीजमधलं जे सामान आहे ते सगळं काय बाहेर पडलेलं, म्हणजे सगळा धिंगाणा झालेला. त्याची बायको म्हणते की हे काय झाले. तो म्हणते की काही नाही, हा जो सगळा प्रकार आहे ना हा आपोआप झालाय आणि खरंच जे इथले लोक म्हणतात ना ते खरं आहे. इथं भूत आहेत, कारण की हे सगळं होतं आणि एवढं भयानक वाटत होतं की मी घरात राहिलो नाही. त्याची बायको तिच्या नवऱ्याचं ऐकते आणि कोणाला न सांगता तिथून ते दोघेही जण शिफ्ट होतात. आता ते प्लॉट यांच्याच नावावर आहे. तिथून ते शिफ्ट झाल्याच्या नंतर यांची जे फायनान्शियल कंडिशन आहे ती परत जागेवर आली, यांचे दुखणे बिकणे ते परत थांबले आणि सुरळीत चालायला लागले. तेव्हा यांना कळालं की जे 4 महिन्यामध्ये आपल्यासोबत झालं नाही ते दुसऱ्या वेगळ्या पद्धतीनं आपल्यासोबत होत होतं आणि शेवटची स्टेज होती. आणि आपण जर आता यावेळेस जर तिथं थांबलो असतो तर आपला जीवही गेला असता कदाचित, पण वाचलो कसं बसं झालं. तर ही होती यांच्या आयुष्यातली घटना आणि ह्या होत्या आपल्या आजच्या 3 स्टोऱ्या. या 3 स्टोऱ्यापैकी जर तुम्हाला एखादी जरी स्टोरी आवडली असेल ना तर तुम्ही नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलला लाईक कसं करता येईल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही स्टोरी शेअर करा, फक्त मनोरंजन म्हणून.